चाटे सरांबद्दल मी काय बोलणार. जमणारच नव्हते त्यांचे आजच्या या चोर पिढीशी. जमणारच नव्हते त्यांचे आजच्या या चोर पिढीशी. ते येणाऱ्या काळाची अनमोल अनामत होते. ते येणाऱ्या काळाची अनमोल अनामत होते. सर, तुम्ही येणाऱ्या काळाची अनमोल अनामत आहात. ठरवीन ते करीनच आणि करीन ते उत्तमच करीन या आत्मविश्वासानंच तुम्ही वावरता. सर, तुम्ही केवळ ज्ञानोपासक नाही, कलोपासक देखील आहात. म्हणूनच बिनधास्त, चिमणी पाखरं यासारख्या चित्रपटांची निर्मिती तुम्ही केलेली आहे. आणि या चित्रपटातून केवळ मनोरंजन नाही तर मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे, संदेश दिलेला आहे. याचबरोबर समाजसेवेचं व्रत देखील ते अखंडपणे चालवत आहेत. म्हणूनच आपल्या आदर्श कार्यपद्धतीच्या शाळांची देखील स्थापना त्यांनी केलेली आहे. त्याचंही काम ते बघतायत. चाटे पब्लिकेशन्स आहेत, त्यातून चाटेंच्या नोट्स ज्याचा उल्लेख आत्ता भाले सरांनी केला, ज्याचा उपयोग फक्त चाटे क्लासेसच्या विद्यार्थ्यांना नाही तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा घ्यायचा त्या विद्यार्थ्यांसाठी त्या उपलब्ध आहेत. असे हे ज्ञानोपासक, कलोपासक, समाजसेवक आणि काय काय उपमा देऊ, माझ्याकडे शब्द कमी आहेत. आपण आता त्यांनाच ऐकूया त्यांच्या शब्दातून. मच्छिंद्र चाटे सर, प्रचंड स्वागत. जमलेल्या विद्यार्थी मित्रांनो, पालकगण हो आणि शिक्षण प्रेमींनो, मी विद्यार्थ्यांना नेहमी मित्र मानतो आणि मीही स्वतःला एक विद्यार्थीच मानतो. माझा अभ्यास संपलेला नाही, माझ्या परीक्षा अजून संपलेल्या नाहीत. जशी स्वप्न मी माझ्या मित्रांना देतोय, विद्यार्थ्यांना देतोय, तशीच खूप मोठी स्वप्न मी माझ्यासुद्धा डोळ्यासमोर ठेवलेली आहेत आणि ती स्वप्न मला साकार करायची आहेत.